सस्तन प्राण्यातील यकृतात युरिया तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही बाब माहीत पाहिजे. म्हणजे भरपूर लोकांना असं वाटते की युरिया तयार होण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या किडनीमध्ये होत असते. तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर एकदा समजावून सांगतो बघा त्याची. युरिया किंवा युरेन म्हणजे ही प्रक्रिया काय आहे किंवा युरिया तयार होण्याची प्रक्रिया काय आहे? तर लक्षात घ्या, आपलं जे हृदय असते, आपलं जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत तुम्हाला माहिती असेल. सो आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत. ह्या पेशीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. म्हणजे दोन्ही मॅटर तयार, बॉडी ज्यापासून तुमची तयार होत असते त्याला आपण मॅटर म्हणतो, आणि ज्यावरती बॉडी चालते त्याला आपण एनर्जी म्हणतो. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी जे तुम्हाला दिसतोय हे मॅटर आहे, बरोबर, आणि मी ज्या माध्यमातून तुमच्याशी बोलतोय सो ती एनर्जी आहे माझ्यामधली. ध्वनी नावाची ऊर्जा आहे, उष्णता ऊर्जा असते किंवा इलेक्ट्रिसिटी नावाची अशी ऊर्जा आहे. सो जे माझं सागर नाव आहे हे माझ्या ऊर्जेला मिळालेलं नाव आहे, मॅटरला नाही आहे. येतं लक्षामध्ये? सो हात जरी कापला तर मी सागरच आहे, पाय जरी कापला तरी सागर आहे. पण माझ्या शरीरातून ऊर्जा निघून गेली तर मला बॉडी हा शब्द वापरला जाणार. म्हणजे बॉडीला उचला, बॉडी ठेवून द्या वगैरे वगैरे, सागर कोणीच म्हणणार नाही. सो मॅटर आणि एनर्जी ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या पेशींमध्ये तयार होत असतात. कुठं तयार होत असतात? पेशींमध्ये तयार होत असतात. आता एनर्जी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा मॅटर तयार करण्याच्या पद्धतीमध्ये काही पॉयझनस कंटेंट, येत्या लक्षामध्ये, जो नॉर्मली नायट्रोजिनियस असतो, नायट्रोजिनियस असतो तो तयार होत असतो. आणि हा पॉयझनस कंटेंट आपल्या सेल मेम्ब्रेनच्या माध्यमातून किंवा सेल मेम्ब्रेनला मराठीमध्ये पेशी भित्तिका तर नाही, त्याला सेल वॉल म्हणतात. सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल त्याला म्हटलं जाते. सो सेल मेम्ब्रेनद्वारे तो बाहेर टाकला जातो आपल्या रक्तामध्ये. रक्त तो नायट्रोजिनियस पॉयझनस कंपाऊंड जो आहे तो आपल्या यकृताकडे आणते. म्हणजे पेशीपासून रक्ताच्या माध्यमातून, मी इथं लिहितो पहा, रक्ताच्या माध्यमातून तो आणला जातो यकृताकडे. सो यकृतामध्ये त्याचं प्युरिफिकेशन चालतंय, म्हणजे ती प्रक्रिया चालते ज्याच्याबद्दल क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सो यकृतामध्ये रक्तातून वाहून आणलेला हा जो पॉयझनस नायट्रोजिनियस कंपाऊंड आहे तो वेगळा केला जातो. सो त्याला युरिया म्हणतात. त्याला काय म्हणतात? युरिया. आणि हा युरिया परत रक्ताच्या माध्यमातून जो वेगळा केलेला आहे किंवा त्याच्यापासून तयार झालेला आहे तो तुमच्या किडनीकडे पाठवला जातो. किडनी फक्त रक्तातून काढून त्याला शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम करत असते. सो किडनीमध्ये युरिया तयार होत नाही, युरिया तयार होतो यकृतामध्ये. हा जो नायट्रोजिनियस कंपाऊंड आहे तो यकृतात येतो, त्यापासून नायट्रोजिनियस कंपाऊंडपासून युरिया तयार होतो. कारण गोष्ट अशी आहे की जे प्राणी आहे की ज्यांच्याकडं खूप जास्त त्या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे, आणि असे काही प्राणी असतात ज्यांच्याकडे खूप कमी पाणी अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल पक्षी आहे, पक्ष्यांचा पाण्याशी संबंधच येत नाही, येतं लक्षात. आणि काही मासे असतात पहा, बरोबर. सो ज्यांचा सतत पाण्याशी संपर्क येतो, मग माशांना पाणी इझिली अवेलेबल असते म्हणून ते वेगळा कंपाऊंड तयार करतात. त्याच्यानंतर पक्ष्यांना फार कमी पाणी अवेलेबल असते म्हणून ते काय करतात? वेगळा कंपोनंट तयार करतात. माणूस असा व्यक्ती आहे किंवा असा प्राणी आहे की ज्याच्याकडे खूप जास्त पण पाणी अवेलेबल नाही, खूप कमी पण नाही, मीडियम अमाऊंटमध्ये पाणी अवेलेबल आहे. सो त्यासाठी माणूस नायट्रोजेनियस कंपाऊंड जो आहे तो शरीराच्या बाहेर युरियाच्या माध्यमातून टाकतो. मग ह्या पॉयझनस नायट्रोजेनियस कंपाऊंडला युरियामध्ये कन्वर्ट करण्याचं काम यकृत करते, आणि त्याला शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम किडनीच्या मार्फत केल्या जाते, ज्याला मराठीमध्ये आपण वृक्क म्हणत असतो. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. त्यांचं असं म्हणणं आहे की सस्तन प्राण्यांमधील यकृतातील युरिया तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सो त्याला ऑर्नेथाइन सायकल असं संबोधलं जाते. त्याला काय संबोधलं जाते? ऑर्नेथाइन सायकल. तुम्ही इलिमिनेशन मेथडनी पण जाऊ शकता. क्रेब्स सायकल तर येणार नाही. क्रेब्स सायकल काय आहे? ते पण लक्षात ठेवा. यकृतामध्ये युरिया तयार करण्याचं काम कोण करते? तर यकृतामध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका ज्या असतात यकृतामध्ये. तंतुकणिका काय आहे? पेशीमध्ये जे वेगवेगळे अंगक आहे, त्यापैकी एक महत्त्वाचं अंगक आहे, त्याला मराठीमध्ये तंतुकणिका म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जाते. सो हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे पेशींमधला, कोणाच्या? यकृत पेशींमधला जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो
हा घटक तयार करत असतो पा कोणता, युरिया हा तयार करत असतो. पॉयझनस नायट्रोजिनियस जो कंपाऊंड आहे त्यापासून युरिया तयार करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत असते आणि त्याला ऑर्निथाइन सायकल असं संबोधल्या जाते. आलं लक्षामध्ये. आता मग ह्यांनी काय करताना विचारलेलं आहे, क्रेब्स सायकल असं दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. क्रेब्स सायकल एनर्जी निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये येणारी सायकल आहे, त्याबद्दल आपण थोड्या वेळाने अभ्यास करणारच आहोत. दुसरं आयनोसोनिक सायकल, तर हे तर येणारच नाही. आयनोसोनिक वगैरे वगैरे, सोनिक हा शब्द येणारच नाही. सोनिक हा शब्द साऊंडशी रिलेटेड आहे आणि आयनो म्हणजे आयन्स, तो याच्यामध्ये आयन्सचा काही रोल नाही आहे. त्यामुळे हे जे आहे आयनोसोनिक सायकल वगैरे म्हणणं हे पण चुकीचं आहे. मग एकच ऑप्शन राहते ते म्हणजे ऑर्निथाइन सायकल. तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून पण जाऊ शकता.